दवाखाने ही आपली तीर्थक्षेत्र आहेत. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी हे आपले देवदूत आहेत. रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी ते अहोरात्र कष्ट घेतात. आटोकाट प्रयत्न करूनही काही वेळा रुग्ण दगावतो आणि मग कारण मीमांसा न करता, वास्तव लक्षात न घेता डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले होतात. प्रामाणिकपणे रुग्णसेवा करून त्यांना त्रास होतो आणि याबाबतीत जरब बसेल असा कायदा स्वतंत्र कायदा नाही. मला आमदार म्हणून निवडून दिल्यास मी विधिमंडळात असा कायदा आणण्यासाठी आवाज उठवणार आहे. मी डॉक्टर नसलो तरी डॉक्टर तयार करणारे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज चालवतो. मी फार्मासिस्ट आहे, त्यामुळे माझा डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्याशी कायम संबंध येतो. मी त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या सोडवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतो. मला आपला फार्मासिस्ट बंधू म्हणून माझ्या नावासमोरील हात या चिन्हासमोरील बटन दाबून मला निवडून द्या. मी आपणास निर्भयपणे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करेन, असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केलं आहे. डॉक्टर प्रताप भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त वारणा सांस्कृतिक हॉल मार्केट यार्ड सांगली येथे आयोजित डॉक्टर मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी डॉक्टर प्रताप भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. पृथ्वीराज पुढे म्हणाले, गेल्या 10 वर्षात सांगलीची प्रामाणिक सेवा मी केली आहे. कोरोना आणि महापूर काळात लोकांची जीवित आणि वित्त रक्षण केलं आहे. विद्यमान आमदारांनी सांगलीच्या प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे. त्यांनी निवडणुकीला उभं राहणार नाही म्हणून जाहीर केलं. असा पराभूत मनोवृत्तीचा आमदार सांगलीचा विकास कसा करणार? सांगलीतील जनतेला कर भरूनही सुविधा मिळत नाही. शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा नाही. शेरी नाल्याचं घाण पाणी पिऊन जनतेचे आरोग्य धोक्यात आलं आहे. गेल्या 10 वर्षात एकदाही विधिमंडळात आमदारांनी या प्रश्नावर तोंड उघडलेलं नाही. अशा आमदाराला आता बदलण्याची गरज आहे. सांगलीत आणि महाराष्ट्रात अल्पवयीन मुली आणि महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या, पण आमदार मूग गिळून गप्पा बसले आहेत. मला निवडून दिल्यास मी सांगलीला शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी लक्ष देणार आहे. रस्ते, गटारी, स्वच्छता या बाबीकडे अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. व्यापारी पेठेत एकही महिला स्वच्छतागृह नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पार्किंग व्यवस्था याचा बोजवारा उडालेला आहे. हे सारं मला सुरळीत करायचं आहे. माझ्या हात चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी मला निवडून द्या. आपल्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असं प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केलं आहे. यावेळी वाढदिवस कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर CB जाधव, डॉक्टर पृथ्वीराज मेथे, डॉक्टर किशोर ठाणेदार, डॉक्टर सौ TA बिडीवाले, डॉक्टर विक्रम कोळेकर, डॉक्टर राजेंद्र मेथे, डॉक्टर मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.